आज आपण सगळेजण ज्ञान गंगेत न्याहाळण्यासाठी एकत्रित येतो. पण ज्ञान म्हणजे कोणतं? ज्ञान तर आहे, ज्ञान जे सहज होते ते ज्ञान नाही. ही एक भौतिक विद्या आहे. परिवर्तनशील जगतामध्ये आपण कालचक्रात फसलो तर त्या फसवणुकीतून बाहेर निघणारं जे आहे, काढणार आहे ते ज्ञान. बाकी त्या भौतिक सृष्टीमधलं ज्ञान आहे ते पण एक प्रकारचं ज्ञान. पण आपल्याला त्या अज्ञानाला आपल्या जीवनाचं रक्षण करण्यासाठी आणि जीवन ईश्वरी तत्व समजण्यासाठी त्याचा उपयोग करायचा. धन कमावायचं नाही, मान प्रतिष्ठा घ्यायची नाही, अशातला भाग नाही. जगताना त्याची गरज आहे. आणि ते जगणं कशासाठी आहे हे पहिला समजून घेतलं पाहिजे. आणि तेच समजवते आपली श्रीमद भगवद्गीता की आपण कोण आहोत, कुठून आलो आणि कसे आहोत. येथे आपला जगण्याचा स्वभाव कसा असला पाहिजे. आता जर आपण भगवंताचे सनातन अंश आहोत तर आपला स्वभाव कसा, आणि जर आपण प्रकृतीचे अंश देह आहोत तर आपला स्वभाव कसा. सांगा, एखादी राजाची भूमिका आपल्याला दिली आणि जर आपण भिक्षा मागायला लागलो तर शोभू का? आणि जर आपल्याला भिकारी अवस्था दिली आणि आपण राजासारखं वागायला लागलो तर शोभेल का? नाही शोभ. मग आज आपल्याला आपल्या अवस्थेत जागायचं. आपल्याला दिलेल्या भूमिका निमूटपणे पार पाडायच्या. मग त्या भूमिका जशा असतील तशा त्याच भूमिकापर्यंत ठाम आपण जगलं पाहिजे. समजा एखाद्या नाटकामध्ये आपल्याला कोणीतरी प्रवेश दिला आणि त्याच्यामध्ये भावाची भूमिका धारण करायची आहे, तर तुम्ही बापाची कराल तर शोभेल का? तसं आज या जगामध्ये जे भगवंताने आपल्याला दिलंय त्या दिलेल्या तत्वाप्रमाणे आणि आपलं भगवंताशी असलेल्या संबंधाप्रमाणे असं दोन्ही भागाला आचरणात आणून सिद्धीला जायचं आहे. हेच आपल्याला ज्ञान समजून घ्यायचं आहे. हे समजत नाही म्हणून गडबड झाली. एक तर आपण परमात्म्याचे सनातन अंश आहोत, परमात्म स्वरूप. मग आपला भाव निर्भय असला पाहिजे, आनंदित असला पाहिजे, उत्साहित असला पाहिजे, निचिंत असला पाहिजे आणि प्रसन्न असला पाहिजे. बोला, आपण कोणाचे आहोत? भगवंताचे. तर भगवंत कसा असतो? हमेशा प्रसन्न. तर तुम्ही कसे असले पाहिजे? तुम्ही आहेत ना, तेच स्वीकारायचं आहे. खोटं नाही घ्यायचं, बंडल नाही घ्यायचं, नाही ते नाही घ्यायचं, हाय तेच घ्यायचं. मग हाय काय? चला शोधा, काय आहोत आपण? आहोत ना, त्या स्वभावात राहा. आणि मग आता त्या स्वभावात या आणि आता नंतर दिलेल्या तत्वाचं कार्य करा. आता दिलं आपल्याला शरीर. आता शरीर दिलं की नाही, मग आता या शरीरामध्ये आपल्याला कसं वागायचं आहे? जेव्हा शरीर जन्माला येते तेव्हा त्या शरीराने बाल्य अवस्थेतून कुमार अवस्थेत जाताना या संसाराला मला सुखमय बनवायचं आहे. हा संसार दुःखाचा नव्हताच आणि आताही नाहीये आणि नंतरही नाही राहणार. पण त्याचा एक अवगुण आहे की तो बदलतो. काय करतो? तो बदलतो. आणि बदलणं त्याचा रोजचा स्वभाव. म्हणून तो परिवर्तनशील असल्या कारणाने एखादी गोष्ट आपल्याकडे असते ती कायमची राहत नाही. आणि ती वस्तू आपल्याकडनं गेल्यावर आपल्याला वाटते दुःख आहे, पण मुळात ते दुःख नाही, ते जगताचं परिवर्तन आहे, सृष्टीचं परिवर्तन आहे आणि जीवनाचं परिवर्तन आहे. हे ज्याला समजलं, प्रत्येक परिवर्तनाला तो आपलं कर्तव्य कर्म माने. निसर्गाचा नियम हा सर्वांना सारखा, परिवर्तन जगताचा नियम. मग यात आसक्त होणं दुःखाचं कारण आणि कर्तव्य कर्म करून अनासक्त होणं सुखाचं कारण. बोला, दुःख पाहिजे की सुख?
जोरात बोला. मग कारण कशाचं बनाल? सुखाचं. मग सुखाचं कारण बनाल तर म्हातारपणाला सुद्धा चिंतेत घेऊ नका, शोक भयात घेऊ नका, प्रौढ अवस्थेला सुद्धा दुःखी मानू नका आणि तरुण अवस्थेत उतू नका, मातू नका, कारण या अवस्था बदलणाऱ्या आहेत. तसं आपल्याला ज्या युगामध्ये जे कर्तव्य दिलं ते कर्तव्य पार पाडा. काय आहे कर्तव्य? आज माझं वक्तव्य करणं आहे, तर मला सत्य बोलायचं आहे. मी जे करतो तेच बोलायचं आहे, जो माझा स्वभाव आहे. मी काही करणार नाही, ते बंडल तुम्हाला सांगायला गेलो तर मला दुःख होईल. तसं तुम्ही श्रोतीगण आहे. तुमचं कर्तव्य काय? ऐकलेल्याप्रमाणे आचरणात जायचं. काय सांगितलंय? कुटुंबात भांडायचं नाही, हे तुमचं कर्तव्य. बरोबर. आणि माझं कर्तव्य कुटुंबात भांडायचं नाही मला तुम्हाला सांगायचंय, तर पहिला कुटुंबात भांडण बंद करून मग शिकवायचंय. यावर तर तुम्हाला रामकृष्ण हरी बोलावं लागेल. आता तुम्ही मला शोधा की मी किती खरा आहे. मी कुटुंबात आज सगळ्यांशी भांडून आहे का प्रेमाने आहे? जर तू बोलतोस तर पहिला तू आचरण करतो का? असं आहे ना, बोलावे तसे. यावर तर तुम्हाला रामकृष्ण हरी बोलावंच लागेल. रामकृष्ण हरी. आता माझी परीक्षा घ्या की मी तिथपर्यंत खरा सोलाने आहे का? तर आहे. मग आता तुमची परीक्षा. यावर तर तुम्हाला बोलावंच लागणार. रामकृष्ण हरी. ये बाळा. तर असं सांगायचं तात्पर्य आहे, ही आपली काही कर्तव्य आहे. समजा बहीण आहे तर भावाशी कधी न भांडता मिळवून राहत. आम्ही त्या निसर्गाची एक निर्मिती आहोत. बहिणीमध्ये सुद्धा परमात्म्याची निर्मिती आहे, भावामध्ये पण परमात्म्याची निर्मिती आहे. या सर्व संसारात जे जे संबंध आहेत ते संबंध शास्त्रार्थ करणाऱ्या ऋषी मुनींनी निर्माण केले. संपूर्ण संबंधात सुख आहे. सांगा, बहीण भावात सुख होतं की नाही? राखी बांधतो किती सुख आहे. बांधून घेताना सुख आहे आणि बांधताना सुख आहे. सांगा, पती पत्नीमध्ये सुख आहे की नाही? शुभ मंगल जेव्हा दोघांनी एकमेकांचे हात असे घट्ट धरलेले असतात, किती सुख आहे. सुख आहे ना, मग ते तसंच टिकून जेव्हा मध्ये तुमचं मन का भरते बरं? जे भगवंताने दिलंय त्याला तसंच आनंदात घ्या, आनंदात राहा, प्रसन्न राहा. सांगा, ज्या दिवशी लग्न करून सून बनून घरी गेली नवऱ्याच्या, तर त्यावेळेला ती आईच असते की नाही? सासूबाई किती प्रेम असते. तेच प्रेम टिकवायचं. नंतर मन कसं, एखादी वस्तू आपण आनंदाने खातो, मन सरबटलं का नको बोलतो, तर नको नाही. वस्तू आनंदाने ठेवा. जसं आवडीने खाल्लंय तशा वस्तूची तेवढीच किंमत ठेवा. सांगायचं, जसा संसार भगवंताने दिला त्याला तसाच शेवटपर्यंत ठेवणं हे ज्ञान आहे. नाही तर थोडे दिवस वापरतो, कंटाळतो, देतो फेकून. थोडे दिवस बायकोशी आनंदित राहतो आणि नंतर लागतो भांडायला. थोडे दिवस भाऊ बंधांशी प्रेमाने राहतो, नंतर लागतो भांडायला. तर हे सगळं नंतर चुकीचं करतो, ही आपली आसक्ती असते. आणि जेव्हा आपण जे आचरण, जे संबंध दिले आणि आचरण करतो, ती त्याची भक्ती असते. आता कोणती भक्ती आहे? अनासक्त राहून संबंधाचा आपण आचरण करून आपल्यातून कोणी दुखू नये, आपल्यातून कोणी कुतू नये, आपल्यापासून कोणाला त्रास होऊ नये असं वागणं सर्वतोपरी संसारात सुखाचं लक्षण आहे. बोला, असं वागाल का की आजूबाजूच्या असं करा? काय करा? दुःख आणि सुख आपल्या हातातच आहे. पूर्वी काली आपण सुखी होतो, आताही आहोत, नंतरही राहू. हा संसार पूर्व कालापासून निर्माण झालाय. हा दुःख देण्यासाठी निर्माण झालाच नाही. दुःख देण्यासाठी कोणतीही वस्तू भगवंतांनी निर्माण केलेली नाही. सांगा बरं, एखादं झाडाचा आंब्याचं फल प्रकृतीने निर्माण केलं, दुःख देण्यासाठी केलं. पण तेच फल टायमाला तुम्ही काढलं नाही. जेव्हा प्रकृतीने सांगितलं आता घ्या, त्याचा उपभोग घ्या, पण तेच फल स्वार्थासाठी आपण तोडून पॅकेटमध्ये दाबून ठेवलं, त्याच्यावर आपली आस्था लावली. या प्रकृतीचा हा आंबा माझा आहे, त्याला आम्ही 200 रुपयाला विकेन, नेहमी तसाच ठेवीन. आता ती स्वार्थ बुद्धी कोणाची होती?
मानवाची. आता त्याला विकायचा करता करता तो सडला. मग कीड का होता म्हणून कमी पैशात विकला. आता पैसे वाचवण्यासाठी लोभी मनुष्याने तो विकत घेतला. प्रकृतीने तो लोभी मनुष्याने पैसे वाचवले आणि खाल्ला, पोटात दुखायला लागलं. त्यात जंतू होते ते वाढले आणि रोग झाले. आता रोग प्रकृतीने दिले की माणसाच्या स्वार्थाने. जरा ठरवा. एक उदाहरण, तसा प्रकृतीने कधी कोणाला काही कमी केलं नाही, पण आपण स्वार्थासाठी दबाव. आता हे धान्य आपल्याकडे रेशनिंगला येते, ते धान्य 5-10 वर्ष अगोदर पिकवलेलं आहे. आता ते कमजोर झालंय म्हणून स्वस्त्यात आलंय. आणि हा लोभी कंजूस माणूस तिकडे जातो आणि तो कंजूसी करून घेऊन किती जाणार बरोबर. अरे इथे तर सर्व जीव आज खातात, दुपारचं नसते तरी आनंदाने बागडतात, असे डोळ्याने बघतो. त्यातलेच आपण आहोत. पण एवढंच काय, जरा बुद्धिमान आहोत म्हणून एवढी बुद्धी चालवू नका की जीवन धोक्यात जाईल. प्रकृतीचे नियम हे सर्वांना सारखे आहे, म्हणून प्रत्येकाने या प्रकृतीमध्ये आपला शोध घ्या. असं हे कालचक्र जे आहे हे सुखाचंच आहे. हे परिवर्तनशील असल्या कारणाने हे कोणाचं होत नाही आणि कोणाच्या बरोबर जात नाही. भगवंताने दुनिया इथेच बनवलेली आहे, इथेच भोगायचं आहे, इथेच ठेवायचं आणि निघून जायचं. हा बरोबर जाणारी असती तरी आपली आसक्ती, ही आपला लोभ, आपला अहम, आपले भांडणं कामाला आली असती. उगाच भांडून काय फायदा, उगाच क्रोध करून काय फायदा, उगाच लोभ करून काय फायदा, उगाच आसक्ती करून काय फायदा. आसक्ती करूनही जी वस्तू आपली नाही तो मोठा अज्ञान. सांगा कोणती वस्तू या जगात आपली आहे? अधिकार दाखवा. कोणती वस्तू? पृथ्वी आपली आहे, हवा आपली आहे, अग्नी आपला आहे, जल आपला आहे, आकाश आपला आहे. आता याच्यातून बनलेलं घटक आहे. हे शरीर आपलं आहे, मन आपलं आहे, बुद्धी आपली आहे, अहंकार आपला आहे. बरं चला, त्यातले 32 दात आपल्या मालकीचे आहेत. कोणी बनवले? हे सगळं भगवंताने राहत. त्या भगवंतापासून आपण दूर राहतो आणि बाकी या संसारामध्ये रात्र दिवस सुखाचा भार. त्या देवाला बाहेर टाकून, म्हणजे एखादा देव कल्याणासाठी आलाय त्याच्यावर पडदा ठेवतो. आणि तू नको बाबा, तू जरी गेलो तर मला दुःख होईल, तुझं केलं तर मला संयम करावं लागेल, तुझं केलं तर मला खाणं पिणं सोडावं लागेल, तुझं केलं तर मला मज्जा करता नाही येणार. अशा आजच्या या आधुनिक विज्ञानात फसलेल्या युवानांची गरज झाले, युवतींची गरज झाले. त्यांना जवळचा अंतःकरणातला ईश्वर समजेनासा झालाय आणि नको नको ते परिवर्तनशील जे त्यांचंच नाही, भगवंताची निर्मिती आहे, त्याला अहंकाराने आपली निर्मिती मानून बसले. तिथे कालचक्रामध्ये फसले. म्हणून आपल्याला नियतीने वागायचं आहे, ज्ञानाने वागायचं आहे, सत्याने वागायचं आहे. आणि तेच सत्यमेव ज्ञान आपल्याला भगवंत गीतेच्या माध्यमातून समजवत आहे. म्हणून ती गीता नव्हे, आपलं जीवन पुराण आहे, आपलं जीवन ध्येय आहे, आपलं हरवलेलं परत आपल्याला मिळवून देणारं. ज्या लोकातून आपण आलो त्या लोकांची दिशाहीन झाली, त्या लोकांची दिशा दाखवणार आहे. बोला, हे कथानक आपल्याला योग्य आहे की अयोग्य? जोरात बोला ना. मग हिला पकडायचं का नाही आणि याला श्रवण करायचं का नाही आणि श्रवण करून ते ग्रहण करायचं का नाही आणि ग्रहण करून आचार धर्मात आणायचं का नाही? का गावात जाऊन भांडाल तर नाव कोणाचं खराब आहे? गावात जर तुमच्यातून एक भांडला तर पहिला नाव गुरुचं खराब होईल आणि पंथाचं. अरे या पंथात जातो हेच शिकवलं. गुरुने काय याला शिकवलं नाही, कारण लोक आहेत ती अज्ञानी आहे. ती पहिला जो चुकीचा वागतो त्याच्याकडे बघत नाही, जो त्याला शिकवतो त्याच्याकडे बघ. आता पोरगा चुकीचा झाला तर पोराला दोष कमी, पण आई बाबाला पहिला दे. कोणचा रे पोर? बोला, आपल्या आई बाबांची बदनामी झाली पाहिजे. तुझ्या आई वडिलांनी तुला काही कमी केलं नाही. आता बघ, या बाळाला किती कुशीत घेऊन आलीस,
तसं त्या आईने आपल्याला कुशीत घेऊन लाड करून पाळलं ना. किती लाड केले, किती हट्ट पुरे केले. त्या आई बाबांचं नाव खराब करण्यासाठी हे शरीर नाही, हे मन नाही, हे विचार नाही किंवा जन्म नाही, तर त्यांची कीर्ती या शरीरातून झाली पाहिजे. त्यांचा परम सुख त्यांना त्या लोकांना या शरीरातून पोचलं पाहिजे. म्हणून शरीराने तसं वागा. म्हणून शरीर ही आपली मालकी नाही, ही भगवंताची मालकी आहे. हिला फक्त कर्तव्य कर्मात आण. जो संबंध आपला आहे त्या संबंधाचा जो अर्थ आहे त्या अर्थाला धरून चाला. समजलं का? भांडण कुटुंबात करू नये, न परमार्थात करू नये, भक्ती मार्गात सुद्धा करू नये. कोणत्याही काली भांडण होत नाही. फक्त भांडण युद्ध मैदानावर होते, बाकी कुठे होत नाही. चला युद्ध करने की तैयारी रखो, तो झगड़ा करो. ओ धर्म और अधर्म का न्याय होता है उधर. भगवान सांगतात युद्धामध्ये या न्याय निवाड्याने भांडा. ते खरं भांडण आहे ना. काय झालं तर कोर्ट कचेरी ठेवलं, कोण खराबी करायची गरज आहे ना. निवाडा करणारं न्यायालय, त्या न्यायालयात जा आणि निवाडा करा. परंतु आपसमध्ये जलद फलत आयुष्य घालवू नका. आणि त्यात जर तुम्ही मरताना एखाद्या बाजूवालीला शत्रुत्व मानून मेले, एखाद वेळी शत्रुत्व हा तमोगुण आहे. सत्व आपलं बाकी राहील. तमोगुणाच्या योने आपल्याला प्राप्त होती. हे मला सांगायची गरज नाही, पुराणामध्ये याचे अनेक पुरावे आहेत. म्हणून या दलदलीत फसू नका. ही एक प्रकाराची दलदल आहे. पटवून देण्यासाठी एक उदाहरण सांगू का? तर एक कथा सांगतो, सुंदर मस्त कथा आली आहे, मला भावली म्हणून मी तुम्हाला सांगतो. राजा भोजचा दरबार होता. राजा भोजचा दरबार. राजा भोज अशा स्वभावाचे होते की ते कधी जनतेचा टॅक्स खात नव्हते आणि जनतेवर अन्याय करीत नव्हते. ते तर जनतेला ज्ञानाने ओतपोत भरण्यासाठी अनेक प्रकारची योजना करीत होते. आपल्या प्रजेला कधीही दुःखी ते पाहत नव्हते. प्रजेचा टॅक्स घेत नव्हते, प्रजेला छलत नव्हते, प्रजेला टायमाला जे पाहिजे ते पोचवते. अशा राजा भोजला ज्ञानाची फार आस्था होती, तळमळ होती. ते ज्ञानाचे वेशनी सांगितलं तरी खरं. ते हमेशा आपल्या दरबारामध्ये कधीतरी ज्ञानाची चर्चा केली. एक दिवशी त्यांनी अनेक पंडितांना बोलवलं आणि दरबारामध्ये, राजदरबारामध्ये प्रश्न ठेवला की सर्वात मोठं दलदल कोणतं? प्रश्न ठेवला. जो कोणी उत्तर सांगेल त्याला बक्षीस दे. कोणी सांगितलं हे, कोणी सांगितलं ते, कोणी सांगितलं तलाव, कोणी सांगितलं विहीर, कोणी सांगितलं सागर, कोणी सांगितलं आमचं घरातलं गटाराचं डबकं वगैरे वगैरे असे अनेक सांगितले. पण राजा भोजला पटलं नाही. मग राजा भोजने त्यांच्याच सर्वात विद्वान मोठा पंडित होता, कालिदास नाही, कालिदासाच्या नंतर कालिदासासारखा विद्वान होता. त्याला अनेक प्रश्नाची उत्तर घेऊन त्याने अनेक बक्षिशी मिळवली होती, त्याची कीर्ती झाली होती. त्याला प्रश्न केला की सर्वात दलदल कोणतं मोठं आहे महाराजजी, तुम्हीच आम्हाला सांगा. तुम्हाला अमाप बक्षिशी मिळाले, या विद्वानांपेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहात. मी तुम्हाला 7 दिवसाची मोहलत देतो. जर तुम्ही उत्तर सांगितलं तर तुम्हाला अमाप बक्षिशी पण दिली जाईल आणि बक्षिशी दिली जाईल आणि विजयाची पताका पण दिली जाईल. पण चुकीचं उत्तर सांगितलं तर तुमचे सगळे मिळालेले ते आम्ही परत घेतले जातील. ज्या काही तुम्हाला मिळालेली बक्षीस पत्र आहे ते आम्ही घेऊ. 7 दिवसाची मोहलत देतो आणि तुम्ही जा. 7 दिवसात मला प्रश्नाचे या दरबारामध्ये उत्तर पाहिजे. सर्वात दलदल मोठं कोणतं? राजाचे 5 दिवस निघून गेले शोधता शोधता. आता माझी सगळ्या डिग्र्या गेल्या. त्या विद्वानाच्या, त्या पंडिताच्या, त्या महाराजाच्या 5 दिवस गेले. वरचे 2च दिवस राहिले. आता करायचं तर काय? आता माझे सगळं गेलं. जे मी एवढं कमावले विद्या अभ्यास करून, चालाकी चतुरता दाखवून, आज ते सगळं जाणार आहे.
आता करू तर काय करू? रस्त्याला चालताना एक बकरे चालणारा गुराखी, येड्यासारखे कपडे घातलेले गुराखी कसा असतो तो तुम्हाला माहिती आहे. अर्धा करपलेला खालून असतो आणि वरून तोंडाने करपलेला असतो, अंगावर फाटके तुटके कपडे, त्याचा वेश पण बघवत नाही. म्हणलो हे पंडितजी, हो ब्राह्मण, कुठे चालले? याला सामान्य माणसाला तो कशाला विचारतो? चालला जा. अरे थांब थांब बाबा, आजपर्यंत तर तू राजा भोजच्या दरबारातला मोठा कवी आहेस, विद्वान ज्ञानी आहेस, आणि तू राजा भोजच्या दरबारातला ज्ञानी आणि सुखी नाही दुखी दिसतो. काय दुःख मला सांग? अरे तुला काय सांगू? तू काय करशील? तुला काय सुचेल ते? माझ्यासारख्या ज्ञानाला मोठा प्रश्न पडलाय, तर तुझ्यासारखा अज्ञानी काय माझे प्रश्न सोडेल? अहो, सामान्य समजू नका घाणेरड्या माणसाला किंवा छोट्या माणसाला. कधी कधी छोटा माणूस काम करतो तो मोठा नाही करत. काय बोलतो? आता हा मोठा चिमटा आहे आणि एक छोटा चिमटा आहे, पण बारका काटा गेला तर छोटा काम करतो, मोठा काम करत नाही. खरं सांगा. तर म्हणे असं छोटा मोठा करू नये. काय आहे ते मला सांगाच ना. तुला काय सांगायचं? हो सांगा तर खरं जरा. नाही तरी मी नाही सोडवणारा झाला तरी जरा मन तर हलकं करा, तुम्हाला बरं वाटेल. हा मन हलकं कर. बरं सांगितलं. अरे काय करू? राजाने मला एक मोठा प्रश्न विचारलेला आहे. सर्वात मोठं दलदल कोणतं? आणि 7 दिवसाची मोहलत दिले. 5 दिवस निघून गेले, 2च दिवस राहिले. आणि अशा वेळेला जर मी उत्तर दिलं नाही तर माझ्या सगळ्या डिग्र्या परत घेणार, मला शून्य करणार. मला फार विचार पडलेत, मला फार मोठं दुःख झालं. तर तो गुराखी सांगतो, ज्ञानी एवढ्याच उत्तर नाही मिळत. अरे तर सोपं आहे. तो म्हणे सांग मला. म्हणजे नाही सांगायचो. म्हणजे का नाही सांगायचा? तो मला पहिला गुरु बनव, मग मी सांगेन. तू ना आणि मी गुरु बनव, हे कसं होईल? मी कुठे आणि तू कुठे? आजकाल साधी जातीची माणसं थोडी गुरु बनतात, मोठ्या जातीचा बनतो. मी ब्राह्मण, मी ज्ञानी, आणि तू तर एक शूद्र वैश्य, आणि तुला कसा मी गुरु करू? बघ, गुरु करावंच लागेल तरच तुला ज्ञान होईल. छे. आणि परत विचार केला. 2 दिवसात आता परत जाणार, काय असेल ते याच्याकडचं ज्ञान जाणून घेऊ. आता बनूच गुरु. तर म्हणे चल गुरु तुला मानलं, सांग मला. आता नाही, वेळ निघून गेली. पहिला सांगितलं तेव्हा का नाही केलं? तर म्हणे आता काय करावं लागेल? तर बोलते आता तुला माझ्या या बकरीचं, या मेंढीचं दूध पियावं लागेल, तरच मी तुला सांगेन, नाही तर नाही. अरे ते घाणेरडं दूध मी थोडं पितो, मी ब्राह्मण, मी असा मी तसा, हे नाही होणार माझ्याने. नाही होणार तर मला काय सांगू नको. परत विचार केला. बकरीचं तर बकरीचं पिऊन घेऊ, आता ज्ञान तर जाणू. हा नाही करताना तयार झालं. बाबा चल तुझ्या त्या मेंढीचं दूध पितो. आता नाही होणार, वेळ निघून गेली. मग आता काय होईल? तर म्हणे आता एकच होईल. ते दूध मेंढीचं मी घेईन आणि तोंडाला लावीन, पिन, आणि माझं उष्ट तू पिशील तेव्हा सांगेन. अरे ची